वसईतून एक महत्त्वाची बातमी, कारण काही दिवसांपूर्वी वसईमध्ये शाळेत उठाबशा काढायला लावल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला होता। त्याच प्रकरणी आता श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची हिंदी आणि इंग्रजी माध्यमाची मान्यता रद्द करण्यात आली आहे। शाळेची मान्यता रद्द करण्याचा शासन निर्णय देखील जारी झाला आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांचं समायोजन अन्य शाळेत करण्यात यावं अशा सूचना देखील केल्या गेल्या। विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा आणि विद्यार्थी सुरक्षेबाबत उपाययोजना केली नाही, त्यामुळे शाळेला नोटीस देखील बजावण्यात आली आहे। प्रभारी गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख अशा 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय। सुशांत पाटील आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सुशांत, वसईतील 6वी शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या उठाबशा काढायला लावल्या कारणाने मृत्यू झाला होता, या श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची चौकशी करण्यात आली। तर वसई पूर्वेच्या सातिवली येथील हे हनुमंत विद्यामंदिर शाळेत हा प्रकार घडल्यामुळे पालघर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळा व्यवस्थेची चौकशी करण्यात आली आणि त्यात या चौकशीत 4 डिसेंबरला सुनावणी घेण्यात आली आणि यात अधिनियमन 212 मधील 14 आणि मधील ख अनुसार विद्यार्थी हितास बाधा पोहोचवल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि आता त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली। तर ते मान्यता रद्द करण्याचे कारण असे सांगण्यात आले की विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले असताना या शाळेतील ही दिसून आल्याच्या आणि निकषाप्रमाणे कळलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते नोटीस देण्यात आली आणि मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.